शेतकरी नेते रविकांत तुपकर पुढील राजकीय भूमिकेवर आज आपला निर्णय घेणार आहेत। बुलढाण्यामध्ये तुपकरांनी समर्थकांची एक महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे। राजू शेट्टी यांच्यासोबत मतभेदानंतर तुपकर यांच्या निर्णयाकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय। कार्यकर्त्यांनी सांगितलं, विधानसभा लढवा तर लढवणार, ज्यांनी माझ्यासोबत राहून जीवाचं रान केलं त्यांना सोबत घेऊनच निर्णय घेणार, असं तुपकर म्हणाले। महत्त्वाच्या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची आज तुम्ही बैठक बोलावलेली, काय असणार बैठकीमध्ये? पुढची दिशा लढाईची कशी असली पाहिजे याची मतं सगळ्यांची जाणून घ्यायची आहे। सगळ्यांची मतं जाणून घेतल्यानंतर एक महत्त्वाचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये आम्ही सगळे लोक घेणार आहोत की आंदोलनाची दिशा काय असली पाहिजे, राजकीय भूमिका काय असली पाहिजे, अशा दृष्टीने आजच्या बैठकीमध्ये आम्ही निर्णय घेणार आहोत। अनेक कार्यकर्त्यांची इच्छा आहे की तुम्ही विधानसभा लढावीच म्हणून। बघू ना, यांनी म्हटलं विधानसभा लढा तर लढू, त्यांनी म्हटलं 4 ठिकाणावर लढा 4 ठिकाणावर लढू। ही सगळी मंडळी जी सांगेल, कार्यकर्ते पदाधिकारी किंवा माझे सोबत काम करणारे या लढाईतले सगळे शिलेदार, ते जे सांगतील तो आदेश मला मान्य राहील। लोकसभेच्या वेळी सुद्धा या सगळ्यांनी सांगितलं म्हणून मी लोकसभा लढली, नाही तर लोकसभा लढणं माझ्यासारख्या फाटक्या माणसाचं काही काम नाहीये। परंतु या सगळ्या जनतेने रेटा लावला की लढावंच लागतं। जेव्हा आम्ही सोयाबीन कापसाच्या भावाची रॅली काढायचो किंवा नुकसान भरपाईची गावात घेऊन यात्रा काढली, तेव्हा लोक म्हणायचे ते थोडंसं थांबा बाजूला, पण पहिले लोकसभेच्या मैदानात उतरा। लोकांच्या दबावामुळे किंवा लोकांच्या प्रेशरमुळे, लोकांच्या प्रेमामुळे मी लोकसभेची निवडणूक लढलो। आणि या निवडणुकीमध्ये आमचा पराभव जरी झाला असला तरी शेतकऱ्याची एकजूट काय असते हे बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी या निवडणुकीत दाखवून दिलं की तुम्ही जर शेतकऱ्यांना गृहीत धरणार नसाल तर गावगाड्यातली सामान्य जनता तुम्ही करोडो रुपये जरी खर्च केले तरी तुम्हाला फाट्यावर मारू शकते, हा संदेश दिला। आणि या विधानसभेच्या निवडणुका आल्यावर आता कसे सगळे शेतकरी करून आले। कॅमेरामन दिलीप देशमुख सह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा।